लाडकी बहीण योजना 1 वर्ष पूर्णपणे होऊन गेला आहे योजनेला, अजून देखील प्रचंड म्हणजे लाखोच्या संख्येमध्ये अशा लाडक्या बहिणी आहेत ज्या लाडक्या बहिणी या योजनेच्या प्रतीक्षेत आहेत. म्हणजे त्यांना नवीन फॉर्म भरायचे आहेत. नवीन फॉर्म म्हणजे त्यांनी आतापर्यंत फॉर्मच भरला नाही, कारण ज्या लाडक्या बहिणींनी एकदा फॉर्म भरला असेल, सबमिट झाला असेल आणि मंजूर झाला असेल किंवा रिजेक्ट झाला असेल तर परत त्यांना फॉर्म भरता येत नाही, नव्याने फॉर्म भरता येत नाही. परंतु अशा लाडक्या बहिणी आहेत की ज्यांनी एकही वेळेस फॉर्म भरला नाही, ज्यांचं वय हे आत्ता नव्याने जे आहे 21 वर्ष पूर्ण झाले, कारण 21 ते 65 वर्षापर्यंत या योजनेचा लाभ मिळतो. परंतु अशा पण काही लाडक्या बहिणी आहेत की ज्यांना कागदपत्राच्या अभावी, वेगवेगळे कागदपत्रे वेळेवर नसल्यामुळे किंवा इतर काही कारणामुळे, काही तर अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांना इंटरनेटची जे आहे ग्रामीण भागामध्ये जे आहे ऐन वेळेस म्हणजे 15 ऑक्टोबरला पण त्यांना प्रॉब्लेम आले आणि त्यांनाही काही लाडक्या बहिणींना पात्र असून देखील जे आहे काही कारणानिमित्त समजून जा त्यांना फॉर्म भरता नाही आले. आणि अशा लाडक्या बहिणींची संख्या ही लाखोच्या घरात आहे. आणि आता सर्व समाज माध्यमांमध्ये, वेगवेगळ्या न्यूजपेपरमध्ये, वेगवेगळ्या न्यूज चॅनलवर वगैरे सर्व ठिकाणी लाडक्या बहिणींच्या बाजूने लाडकी बहीण योजनेसाठी ज्या काही नवीन पात्र लाभार्थी आहेत ज्यांना आतापर्यंत फॉर्म भरण्याची संधी मिळाली नाही, अशा लाडक्या बहिणींना नवीन जे आहे फॉर्म भरण्याची संधी मिळावी या संदर्भात प्रचंड प्रमाणामध्ये जे आता वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला गोष्टी किंवा अपडेट्स पुढे येताना दिसत आहेत. तर त्याच अनुषंगाने आताच तो खराब वेळ आहे बघा, की इथून पुढे आज जरी पण बघा लक्षात ठेवा, येणाऱ्या काही महिन्यामध्ये जर या योजनेचे नवीन फॉर्म जर का मिळाले नाही भरायला काही लाडक्या बहिणींना, ज्यांनी आतापर्यंत भरला नाही त्यांच्या बाबतीत बोलतोय खास करून, तर नंतर मिळण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे आताच काय आहे की जास्तीत जास्त लाडक्या बहिणीच्या बाजूने जे आहे बोलणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने काम होताना दिसत आहे. आणि त्यामुळे आपल्या चॅनलवर देखील आपण या ज्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत त्यांना फॉर्म भरण्याची संधी मिळाली नाही अशा लाडक्या बहिणींच्या बाजूने ठामपणे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सरकारापर्यंत ती गोष्ट, त्यांची बाब आपण पोहोचवणार आहोत. ती म्हणजे नवीन फॉर्म जे आहेत ते सुरू करावेत आणि नवीन फॉर्म खरंच सुरू होतील का या संदर्भात पण तुम्हाला जे काही माझा जो पॉईंट ऑफ व्ह्यू आहे तो देखील तुम्हाला मांडणार आहे. नवीन लाडक्या बहिणींना जे फॉर्म भरण्याची संधी द्यावी, पहिल्यांदा इथूनच मी सुरुवात करतो आहे. कारण की सरकार जर त्यांना पात्र समजत असेल, ऑब्वियसली बघा लक्षात ठेवा, पात्र असून पण ज्या एखाद्या लाडक्या बहिणीला जर लाभ मिळत नसेल तर मग ही कशी योजना आहे. या योजनेचा त्या लाडक्या बहिणींना जे आहे लाभ मिळायलाच पाहिजे. आणि आता मी सांगितलं तुम्हाला इथून 2-3 महिने जे आहेत, तर याच 2-3 महिन्यामध्येच जे आहे सरकारला आपण या योजनेचे फॉर्म परत जे आहे सुरू करण्यासाठी जे आहे आपण सरकारला बोलू शकतो, सरकारला विनंती करू शकतो. आणि लाडक्या बहिणींच्या बाजूने आत्ताच जर आवाज उठवला त्याचा फायदा आहे, पुढे काही फायदा होणार नाही. बघा लाडक्या बहिणींना जे आहे संधी कधी देणार, नवीन लाडक्या बहिणींना, म्हणजे नवीन म्हणजे ज्यांनी आतापर्यंत फॉर्म भरले नाही बरं का, परत सांगायलो आहे, ज्यांनी फॉर्म भरले त्यांना परत फॉर्म भरता येत नाही. बरेचशा लाडक्या बहिणी विचारतात की सर माझा फॉर्म रिजेक्ट झाला, मी परत फॉर्म भरू का? नाही सर, माझा एकदा फॉर्म मंजूर झाला होता पण पैसे नाही आले, परत भरू का? नाही भरता येणार. एकदा फॉर्म भरला तर परत फॉर्म भरायची गरज नाही, हे लक्षात घ्या. बघा नवीन लाडक्या बहिणींना का संधी देत नाही आणि कधी संधी देणार आहे सरकार, या बाबतीत जे आहे खूप मोठ्या प्रचंड लाडक्या बहिणींच्या मनामध्ये जे नाराजी पण आहे. बघा 15 ऑक्टोबरला जे आहे लास्ट तारीख होती, त्यानंतर एक पण फॉर्म भरला गेला नाही. त्यानंतर फॉर्म भरला गेला नाही, बंद झाले 15 ऑक्टोबरच्या नंतर. 15 ऑक्टोबरला आचारसंहिता होती, तुम्हाला माहिती आहे, त्यावेळेस निवडणुकीचा कालखंड होता वगैरे. आणि या गोष्टीला 10 महिने झाले. 10 महिन्याच्या नंतर पण आणि योजना सुरू होऊन 1 वर्ष झालं तरीही सरकारला जे आहे या बाबतीत अजूनही जे आहे सरकारने पुढाकार घेतलेला आपल्याला दिसत नाही. तर घ्यावा आणि लवकर त्या लाडक्या बहिणींना संधी द्यावी, कारण त्या पण पात्र आहेत, त्या पण आपल्या रहिवासी आहेत. ही बाब जी आहे समजून घेणं गरजेची आहे. बघा भविष्यात जर का समजा संधी दिलीच नाही तर ही योजना बंद करायचं सरकारचा मग प्लॅन आहे का? आणि अशा प्रकारचं स्पष्ट विधान आजच जे आहे राज्याचे जे आहे काँग्रेस पक्षाचे जे काही हे आहेत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब, तर यांनी पण स्पष्टपणे त्यांनी भूमिका मांडलेली आहे की मग जर तुम्हाला संधी द्यायची नसेल लाडक्या बहिणींना, हे मी नाही बोलत, हे मी स्वतः ते काय बोलले ते सांगतोय, संधी द्यायची नसेल तर मग ऑब्वियसली मग ही जी काही योजना आहे ती येणाऱ्या टाईममध्ये बंद होणार आहे. मग तर असं होऊ नये तर ऑब्वियसली सरकारने पण येणाऱ्या वेळेमध्ये नक्कीच माझ्या मते सरकार याची दखल घेईल आणि लाडक्या बहिणींना ज्या पात्र लाभार्थी आहेत त्यांना परत जे आहे जे फॉर्म भरण्याची संधी देईल. पात्र असून पण काय फायदा बरं, जर त्या योजनेमध्ये त्यांना जर संधीच मिळत नसेल तर मग त्यांचा पात्र असून काय फायदा आहे.
मग त्या पात्रता फक्त कागदापुरत्याच आहेत का, ही बाब महत्त्वाची आहे. जर आता संधी दिली नाही तर लक्षात ठेवा भविष्यामध्ये लाडक्या बहिणींना संधी मिळण्याची शक्यता फार कमी आहे. मी जे आहे ते स्पष्ट सांगालो तुम्हाला, कारण की आताचाच वेळ आहे. याच वेळेमध्ये जर सरकारने जर का झुकतं माप दिलं किंवा लाडक्या बहिणींना संधी दिली तर तीच एक वेळ आहे. याच त्या कालखंडामध्ये जे आहे लाडक्या बहिणींना नवीन फॉर्म भरण्याची संधी मिळू शकते. त्यानंतर तुम्ही जर म्हणले सर 4-5-6 महिन्यांनी होईल का, 8 महिन्यांनी होईल का, 1 वर्षाने होईल का, तर नाही सांगू शकणार. बघा, सरकारने नवीन फॉर्म जे आहे का घेत नाही सरकार किंवा नवीन फॉर्म भरण्याची संधी का देत नाही, यावर माझ्यामध्ये एकदा स्पष्टीकरण द्यावं की कोणतं असं कारण आहे की त्यामुळे लाडक्या बहिणींचे तुम्ही नवीन फॉर्म घेत नाहीत किंवा स्वीकारत नाहीत, त्याचं एकदा स्पष्टीकरण देणं खूप गरजेचं आहे. बघा, आणि सर्व लाडक्या बहिणींचे ते काही आवाज आहे, मी जे बोलतो ना, हा सर्व लाडक्या बहिणींचा एकच तो आवाज आहे. बघा, लाखो लाडक्या बहिणी आहेत, असं नाही. बघा, खूप साऱ्या अशा लाडक्या बहिणी आहेत त्यांना असं वाटतं मला मिळालं पण त्यांचं जाऊ द्या तिकडे, आम्हाला काही घेणं देणं नाही. त्यांचाही तेवढाच मुद्दा महत्त्वाचा आहे, कारण की प्रत्येक लाडक्या बहिणीला, प्रत्येक गोरगरीब लाडक्या बहिणीला जी पात्र आहे ती या योजनेची हक्कदार आहे. त्यामुळे त्यांच्या संदर्भात बोलणं अत्यंत गरजेचं आहे. लाखो लाडक्या बहिणींना आणखी फॉर्म भरल्या नाही, त्यामुळे त्या नवीन फॉर्म भरण्याच्या प्रतीक्षेत आहेत. आणि जर नाही त्यांना भरता आला तर लाडक्या बहिणींचा नाराजीचा सूर जो आहे तो भविष्यात दिसेल, यामध्ये पण कुणाच्या मनामध्ये शंका नाही. नेहमीप्रमाणे सरकार लाडक्या बहिणींच्या बाजूने उभे राहिलेले, तर त्यामुळे यावेळेस पण त्या पद्धतीचा एखादं सकारात्मक पाऊल येणाऱ्या वेळेमध्ये घेताना आपल्याला सरकार दिसेल, अशी आपण शेवटी व्हिडिओच्या शेवटी विनंती करू शकतो. की तुर्तास या व्हिडिओच्या संदर्भात तुम्हाला काही अडचण असेल, म्हणजे नवीन फॉर्मच्या संदर्भात बऱ्याचशा लाडक्या बहिणी अशा होत्या की त्या म्हणत होत्या सर एकदा का बहिणी सर तुम्ही सांगा की लाडकी बहिणी योजनेचे नवीन फॉर्म कधी सुरू होणार आणि त्याबद्दल पण काहीतरी बोला सर. तर तीच मी जी आहे या व्हिडिओमध्ये तुमची जी इच्छा आहे त्या ती व्यक्त करण्याचा आणि सरकारपुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.